नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपण नवीन सेशन घेऊन आलेलो आहे जो की आपण डिटर्मिनंट्स आणि मॅट्रायसिस वर स्टडी करतोय। डिटर्मिनंट्स आणि मॅट्रायसिस पैकी आपण डिटर्मिनंट्स हा पहिला पार्ट अगोदर आपण चालू केलेला आहे आणि सर्व विद्यार्थी प्रॉपरली करतायत, सर्वांना प्रॉपरली समजत आहे अशी मी अपेक्षा करतो। ज्यांना कोणी जे विद्यार्थी नवीन जॉईन झाले त्यांनी परत मला सुरुवातीपासून सेशन पाहून घ्या। जर नाही समजलं तर मला कॉल केलं तरी चालेल, पण त्या वेळेचं डाऊट पूर्ण क्लिअर करून घ्या जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स व्यवस्थित बूस्ट होऊन जाईल। आता जर पाहिलं, आता आपण डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसिस मध्ये नेक्स्ट पार्ट स्टडी करतोय अँड दॅट इज द अप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस। नॉट मॅट्रायसिस, इट इज अ डिटर्मिनंट्स। आता आपण थेरॉटिकल सगळं स्टडी केलंय। डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा, डिटर्मिनंटच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी स्टडी केलेत, त्याच्यानंतर आपण वेगवेगळे प्रॉब्लेम पण स्टडी केलेत। आता हे ऍप्लिकेशन कसं स्टडी करायचं ते आपण या सेशन मध्ये पाहणार आहे। एक एक ऍप्लिकेशन घेतोय आपण। पहिला जर ऍप्लिकेशन असेल टू फाइंड अननोन व्हेरिएबल्स, हा पहिला ऍप्लिकेशन आहे। सेकंड ऍप्लिकेशन आहे टू फाइंड consistency of equation and third application है to find the area of the triangle। अशा प्रकारे ऍप्लिकेशन आहेत, आपण एक एक स्टडी करूच आहे आणि नक्कीच आपला कॉन्फिडन्स आपल्याला बिल्डअप करायचे टू फाइंड दिस व्हेरियस ऍप्लिकेशन्स ऑफ द डिटर्मिनंट्स, बरोबर आहे। आता जर पाहिलं ऍप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स मध्ये पहिला आपण ऍप्लिकेशन स्टडी कोणता करतोय, to find unknown variables आणि व्हेरिएबल्स किती असतील, 3 अननोन व्हेरिएबल किती असतील, 3 असतील। आता पाहिलं आपण याच्यासाठी आपल्याला एक इम्पॉर्टंट एक लॉ आहे आणि त्याला म्हणतोय आपण क्रॅमर्स रूल। हा क्रॅमर्स रूल काय सांगतो लक्षात घ्या, समजून घ्या, प्रॉपरली समजून घ्या, तुम्हाला नक्की समजेल। क्रॅमर्स रूल काय सांगतो, जर तुमचे मी इक्वेशन घेतो a1x प्लस b1y प्लस c1z इक्वल टू d1, a2x प्लस b2y प्लस c2z इक्वल टू d2 आणि a3x प्लस b3y प्लस c3z इक्वल टू d3, असं तुम्हाला इक्वेशन आहे। म्हणजे तिथं x हा तुमचा काय इथं व्हेरिएबल आहे, x y z हे व्हेरिएबल्स आहेत। म्हणजे मी इथं जर लिहिलो x y आणि z हे काय व्हेरिएबल्स आहेत जे की तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आणि त्याच्यानंतर a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3 हे काय असतील तुमचे, त्याचे कोएफिशिएंट असतील। असं जर इक्वेशन आलं तर आपल्याला डायरेक्टली x y z, आता इथे आपण x प्लस मी जर लक्षात घेतलं x प्लस y इक्वल टू 3 y प्लस 3x इक्वल टू 2, we can easily calculate this x and y व्हेरिएबल ते। परंतु ज्यावेळेस 3 व्हेरिएबल असतील इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे खूप लेंथी प्रोसेस होऊन जाते आणि ही लेंथी प्रोसेस रिमूव्ह करण्यासाठी आपण यूज करतोय काय, क्रॅमर्स रूल यूज करतोय, जो की खूप इम्पॉर्टंट आहे। आता तुम्हाला इक्वेशन हे अशा प्रकारचे असतील, इथं आपल्याला काय करायचं, आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचे। डिटर्मिनंट कोणते फाइंड करायचे, पहिल्यांदा डेल्टा, त्याच्यानंतर डेल्टा एक्स, त्याच्यानंतर डेल्टा वाय, त्याच्यानंतर डेल्टा झेड, बरोबर आहे। आता लक्षात घ्या डेल्टा म्हणजे काय, हे तुम्हाला इक्वेशन अशा प्रकारे असतील a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3, हा एक डिटर्मिनंट झाला। किती याचा आहे, ऑर्डरचा 3 ऑर्डरचा आहे। डेल्टा एक्स काय झाला, आता हा जो a1 a2 a3 आहे म्हणजे एक्स चे जे कोएफिशिएंट आहे हे रिप्लेस करायचे तुम्हाला d1 d2 आणि d3 ने, म्हणजे हा होईल d1 d2 d3, बाकीकडे आपल्याला काही चेंज करायचं नाही, b1 b2 b3 c1 c2 c3। डेल्टा y काय होईल, डेल्टा y या डिटर्मिनंटला चेक करायची, हे पूर्ण रिप्लेस करायची कशाने, d1 d2 d3 ने, म्हणजे a1 a2 a3 d1 d2 d3 c1 c2 c3 आणि डेल्टा z काय झाला, आता हा जो तुमचा c1 c2 c3 आहे तो रिप्लेस करायचा कशाने, d1 d2 d3 ने, म्हणजे हा होईल a1 a2 a3 b1 b2 b3, नंतर हा होईल d1 d2 d3। अशा प्रकारे तुम्हाला इथे डिटर्मिनंट्स फाइंड करायचे।
तीन व्हेरिएबल्स असतील तर तुम्हाला 4 डिटर्मिनंट्स फाइंड करायचे आहेत. पहिल्यांदा डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा झेड. त्यानंतर आपल्याला जेव्हा एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची, तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करायची. इथे मी लिहितोय क्रॅमर्स रूल, इथे लिहितोय मी क्रॅमर्स रूल, जे की आपल्याला परत पुढे पण यूज होईल. आता जर मला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची, एक्स ची व्हॅल्यू काय पहा, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा. वाय ची व्हॅल्यू काय, डेल्टा वाय अपॉन डेल्टा. आणि झेड ची व्हॅल्यू काय, डेल्टा झेड अपॉन डेल्टा. डेल्टा झेड अपॉन डेल्टा. आता डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा झेड, डेल्टा हे व्हॅल्यू कुठे आणले, हे डिटर्मिनंट्स मध्ये आले आणि डिटर्मिनंट्स आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे. समजलं, हे डिटर्मिनंट्स आपण या ठिकाणी काय केलंय, सॉल्व्ह केलंय. आणि सॉल्व्ह केल्यानंतर आपलं हे डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा झेड आणि डेल्टाचे व्हॅल्यू आहेत, त्या व्हॅल्यू पुट अप करायच्या, रेशो फाइंड करायचा. आणि दॅट इज नथिंग बट दिस इज application to find the unknown variables. 3 variables you can easily find by using the determinants, and this is the application of the first application for the determinants. I think everyone have understood this properly. Please mention your comments or mention in your status of the understanding in the chat box. Definitely I will see all the chat box, and then again we will proceed for the next parts. So just note down all these points and we will solve the problems. Now we are solving the problems of exercise 4.3. exercise 4.3. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परत रिवाइज करून घ्या, म्हणजे आपण पुढे जातोय, म्हणजे मागचं आपल्याला सपाट करायचं नाही. तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा प्रॉपरली आणि या प्लॅनिंग नुसार अभ्यासाला सुरुवात करायची आपल्याला. सो प्लीज नोट दिस. एक्सरसाइज 4.3 सॉल्व करतोय आपण. सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन. फर्स्ट प्रॉब्लम है, सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन by using Cramer's rule. First problem है, x plus y plus z equal to 6, x minus y plus z equal to 2, x plus 2y minus z equal to 2. एक एक प्रॉब्लेम सॉल्व करूयात. काही करायची नाही, समजून घ्यायची प्रॉपरली आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण अनालिसिस करून आपल्याला सॉल्व्ह करायचे. आणि हा प्रॉब्लेम तुमचा 3 मार्काचा एक्झाम मध्ये कंपल्सरी असेल. 3 मार्काचा कंपल्सरी असेल, म्हणजे आजचं जर तुम्ही सेशन केअरफुली पाहिलं तुमचे 3 मार्क्स हे कन्फर्म होणार आहेत. कन्फर्म म्हणजे कन्फर्म होत आहेत. सो प्लीज लिसन द कॉन्सन्ट्रेशन, वॉच द सेशन केअरफुली. आता हे जर पाहिलं एक्स प्लस वाय, मी इथं कम्पेअर करू शकतो. दिस इज आय कॅन कम्पेअर विथ a1x प्लस b1y प्लस c1z इक्वल टू d1. हा कम्पेअर करू शकतो a2x प्लस b2y प्लस c2z इक्वल टू d2. आणि हा कम्पेअर करू शकतो a3x प्लस b3y प्लस c3z इक्वल टू d3. So I have to find out first delta. So delta is equal to, now I will not go for the direct generalization, I will directly put the value there. So coefficient it is 1, 1, 1, 1 minus 1, 1, 1, 2 minus 1. Yes, this is the delta. After that delta x become 6, 2, 2. म्हणजे हे तुमचे पूर्ण इथे रिप्लेस करायचे. 1 minus 1, 2, 1, 1 minus 1. त्याच्यानंतर डेल्टा y हा होईल आपला 1, 1, 1, 6, 2, 2, 1, 1 minus 1. आणि हा डेल्टा z होईल आपला डेल्टा z 1, 1, 1, 1 minus 1, 2. आणि हा होईल 6, 2, 2. बरोबर आहे. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. काही समजत नसेल तर लगेच मेन्शन करा चॅट बॉक्स मध्ये, त्याच्या जेणेकरून मला समजून जाईल प्रॉपरली. डोंट गेट हेजिटेट टू लर्न एनिथिंग न्यू थिंग्स. इथपर्यंत समजलं. आता हा डिटर्मिनंट आहे, डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह कसा करता येईल, मी आता डायरेक्टली सॉल्व्ह करतोय, तुम्ही तुमच्या स्टेपनी सॉल्व्ह करा. 1 हा होईल -1, 1 minus 2 -1 -1 -1 plus 1 2 plus 1 2 plus 1 म्हणजे हा होईल 1 -1 -1 -2 plus
3 म्हणजे हा होईल -1 +2 +3 so that will become it is the 4. The next 6 1 -2 -1 -2 -2 +1 4 +2 4 +2 so it is 6 -1 -1 -4 +6 so this become -6 +4 +6 so this is the 4. You can check the calculation. If any problems you can mention here. I am going to directly solve this. 1 -2 -2 -6 -6 -1 -1 +1 2 -2 so that become it is 1 -4 -6 into -2 plus 0 so it is -4 minus plus 12 so this is 8. Now this is I am getting 1 -2 -4 -1 2 -2 plus 6 2 plus 1. Now this is -6 0 3 it is plus 18 so this become I think it is 12. So I am getting the values of delta x, delta y, delta x, delta y and delta z. So I will put the values in this equation. So these values I am getting delta x is equal to delta x is how much? 4. So 4 upon 4. This is delta y 8 upon 4 and this is delta z. I am getting this is 12 upon 4. So this is 1, this is 2 and this is 3. So x is equal to 1, y equal to 2 and z equal to 3. These are the values we are getting by using the Cramer's rule. आता हे तुम्हाला व्हॅल्यू भेटले एक 2 मिनिटांमध्ये आपल्याला काय क्रॉस चेक करायचं. इथं पहा x1 1 + 2 3 3 + 3 6 म्हणजे आपला आन्सर काय करेक्ट आहे. समजलं. एकदा व्हॅल्यू पुटअप करून पाहिजे जेणेकरून आपल्याला समजून जाईल की आपला आन्सर हे काय आलेलं आहे करेक्ट आलेलं आहे बरोबर आलेलं आहे. समजलं. तर नोट डाऊन करून घ्या. कुठे काही प्रॉब्लेम असेल तर मला डिस्कस करा. तर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊयात. आय थिंक सर्वांना सगळं समजले प्रॉपरली. चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा काही डिफिकल्टी असेल तर. Solve the following linear equation using the Cramer's rule. X plus y, second problem, x plus y minus 2z equal to minus 10. 2x plus y minus 3z equal to minus 19. 4x plus 6y plus z equal to 2. प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनच्या समोर आहे. तुम्हाला फक्त इथे अनालिसिस करायचे. बघूया कसं करते आपल्याला.
कम्पेअर करायच्या सोबत तर आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू येतील 1 1 -2 2 1 -3 4 6 1. डेल्टा एक्स काय येईल? डेल्टा एक्स येईल आता इथं -10 -19 2 1 1 6 -2 -3 1. डेल्टा वाय 1 2 1 2 4 -10 -19 2 -2 -3 1. आणि डेल्टा झेड येईल 1 2 4 1 1 6 आणि हा येईल -10 -19 आणि हा येईल 2. सॉल्व करून घ्या. 1 इट इज 1 प्लस 18 -1 2 plus 12 minus 2 12 minus 4. This is minus 10 1 plus 18 1 plus 18. Okay, minus 1 minus 19 plus 6 and minus 2 minus 19 into 6 minus 2. आपलं सॉल्व करायचं जे सिंपल बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्यानुसार स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचा आन्सर येऊन जाईल. इथे येईल 1 minus 19 plus 6 plus 10 2 plus 12 minus 2 4 plus 72. This is 1 2 minus 4 minus plus. It is 104 minus 1 4 minus 72. Yes, 4 minus it become plus, and this is minus 10 12 minus 4. Getting? All of you getting this problems? So please check if any problem is there, any doubt is there with this solving of the determinants. चला ठीक आहे, आपण सॉल्व करूया आता हे. I think it is 19 1. It is 114, no? Yes. Let us solve this. So it is 18 plus 1. It is 19. 12 plus 2. 12 plus 2 14. And this is minus 14. And it is 12 8 minus 16. Minus 16. बरोबर आहे. आता जर पाहिलं 19 5 5 it is minus 6, so it is I think minus 11 is answer getting. Let us see. This is 18 19, so it is minus 190 plus 11 minus 114 minus 2, it is 116, and 116 we are getting 116 into 2, that is 232. 232, yes, plus 232. Now this plus 232 10 म्हणजे हा होईल 42 42 plus 11 53
minus 18, 19, 190 minus 19 plus 6. म्हणजे हा किती होईल 11, 11 आणि हा होईल 114, 114. हा प्लस हा मायनस येईल ना, हा मायनस मायनस नाही मायनस हा प्लस, बरोबर आहे प्लस 232, 232 we are getting there. Minus 19 plus 6. Yes, minus 19 plus 6. It is getting 13. It is getting 13. So this is the 42 plus 13. So it is getting 55. Yes, 55. Yes, 55 is the correct answer. Next, it is 13. So minus 13, 14 plus 140. Minus 2, 4 आणि हा झाला 72 ना, 72 म्हणजे हा होईल 72, 76 into 2, 152. So this become minus 152. आता जर पाहिले तर 140 minus 152 म्हणजे मायनस किती झाले 12 आणि मायनस 13 म्हणजे किती झाले minus 12 minus 13, it become minus 19. Calculation check करून घ्या. minus 19 plus 6 minus 13 4 म्हणजे हा किती होईल आपला 19 into 4 76 ना, 19 into 4 19 into 4 yes 76, it is 76. So it become 4 plus 76, that is 80. It is 160. Now this is minus 20, so it is minus 20 minus, that is minus 33 getting. Yes, इथं पण हा 76 म्हणजे हा या इथं 114 plus 2 116 minus 80, 8 minus 80 म्हणजे हा होईल 116 minus 160 किती होईल 44 minus 44 बरोबर आहे. आता जर पाहिलं आपण डेल्टा मला भेटलाय -11, हा भेटलाय 55, हा भेटलाय 33 आणि हा भेटलाय -44. लेट अस पुट दिस. सो डेल्टा x इज इक्वल टू 55 अपॉन -11, सो दॅट बिकम -5. इट इज बरोबर आहे. त्याच्यानंतर 33, दिस इज -33 आय थिंक. येस, -33 अपॉन -11, सो दिस बिकम 3. and delta z -44 upon 11 -11, so that become it is 4. बरोबर आहे. म्हणजे x is equal to -5, y equal to 3 and z equal to 4. हे व्हॅल्यू आले. व्हॅल्यू पुट अप करून पाहूयात आपण. x is equal to -5 plus 3 -2 आणि हा -8 -10. yes, so all the values are करेक्ट. गेटिंग. कॅल्क्युलेशन व्यवस्थित पाहून घ्या, कुठे कन्फ्युजन इथं कॅल्क्युलेशन प्रयत्न चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचे. आपल्याला XYZ कम्पेअर करा, डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा झेड. आणि क्रॅमर्स रूल काय सांगतो आपल्याला, हे व्हॅल्यू फॉर्म्युला सांगतो आणि ते व्हॅल्यू पुटअप करायच्या आणि परत एकदा क्रॉस व्हेरीफाय करायचं ही व्हॅल्यू पुटअप करून, म्हणजे तुम्हाला इथं कॉन्फिडन्स येऊन जाईल. सो प्लीज सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, नोट डाऊन दिस.
नेक्स्ट प्रॉब्लम सॉल्व करूया. थर्ड प्रॉब्लम टेक्स्ट बुक एक्सरसाइज 4.3. थर्ड प्रॉब्लम है x प्लस जेड इक्वल टू 1. सेकेंड प्रॉब्लम है y प्लस जेड इक्वल टू 1. नो, थर्ड प्रॉब्लम x प्लस जेड इक्वल टू 1, y प्लस जेड इक्वल टू 1 आणि x प्लस वाय इक्वल टू 4. x प्लस वाय इक्वल टू 4. आता तुम्हाला जर प्रॉब्लेम पाहिला असताल समोर तर तुम्हाला असं वाटेल की इथे फक्त दोनच व्हेरिएबल आहेत आणि विचारले 3 व्हेरिएबल्स, आपण कसं सॉल्व्ह करायचं. पण थोडं लक्षात घेतलं आपण इथे x प्लस झेड म्हणजे y ची टर्म ॲब्सेंट आहे, इथे y प्लस झेड म्हणजे इथे x ची टर्म ॲब्सेंट आहे, इथे x प्लस y म्हणजे z ची टर्म ॲब्सेंट आहे. मी याला थोडं रिअरेंज करतो म्हणजे x प्लस याला मी असं लिहू शकतो 0 इंटू वाय प्लस झेड इक्वल टू 1. इथे मी असं लिहू शकतो 0 इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 1. इथे मी असं लिहू शकतो x प्लस वाय प्लस 0 इंटू झेड इक्वल टू 4. बरोबर आहे. आता इथे तुम्हाला इक्वेशन भेटले, डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करा, कम्पेअर करा. डेल्टा बिकम 1 0 1 0 1 0 0 1 0 1 1 0. So this will be your delta. After that delta x equal to 1 1 4 0 1 1 1 0 0. Delta y equal to 1 0 1 1 1 4 1 1 4 and this is 1 0 0. Yes. After that delta z equal to delta z we are getting 1 0 1 0 1 1 and this is 1 1 4 1 1 4. Now solve these determinants. So determinants we can solve. It is 0 minus 0 minus 0, whatever maybe it is 0 minus 0 plus 1 plus 1. It is 0 minus 1, so this is minus 1. Delta x is equal to 1. This is 0 minus 0 minus 0 minus 0, whatever maybe this is 0 minus 0 plus 1 plus 1. This is 1 minus 4, so this is minus 3. Delta y, it is 1. This is 0 minus 0 minus 1 minus 1. This is 0 minus 0 plus 1 4 minus 1, so that is minus 1. It is 1 4 4 minus 1 minus 0 4 0 minus this is 1 plus 1 0 minus 1. So I am getting this, I think it is 4 and this is minus 1, so it is 3. So I am getting the value of delta x, delta y and delta z. Put these values in this equation. So it is delta, this is minus 3 upon minus 1, delta y minus 1 upon minus 1, delta z 3 upon minus 1. So this is the 3, this is the 1 and this is the minus 3. Getting? So please put these values, whether see we will see if this equation is correct. Z plus x plus z, x is 3 and z is minus, so it is 1. Some more problem. X plus z, x values I am getting there. X plus z equal to 1. मतलब x 3 minus 3 it आपलं 0 येते. Let us see whether it has been mistake. One. Wait. One. काय झालं?
हा झेड आहे ना, झेड झेड झिरो म्हणजे हा इथे झिरो कसं काय आला, इथं हा 1 येईल, इथं 1 येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं पण हा काही 1 येईल, इथं काही डेल्टा वाय येतो म्हणजे इथं काही 1 आणि इथं काही इथं सेम असेल, बरोबर. येस, लेट्स सी नाउ दिस 1, इथे थोडा मिस्टेक होईल, 1 1 0 -1 ओके. त्याच्यानंतर -0 हा 0 झाला, ठीक आहे. +1 ज्यावेळेस घेतो आपण 0 0 -1 म्हणजे हा होईल -1 म्हणजे हा होईल आपला -2. त्याच्यानंतर हा 1 ज्यावेळेस घेतोय आपण 1 ज्यावेळेस घेतोय तर 0 मायनस इथं पण होईल परत येईल -1 -0 हा 0 झाला, +1 1 -4 म्हणजे हा होईल -3 आणि हा -1 म्हणजे हा होईल -4. इथं परत 1 1 म्हणजे हा येईल 1 आणि हा होईल आपला 4, बरोबर आहे. 1 4 इथं आपलं 0 केलं होतं, इथं 1 आहे आपलं म्हणजे इथं झेडचा कोएफिशियंट आहे ना या ठिकाणी, झेडचा कोएफिशियंट यस 1 1 0 येतो. त्याच्यामुळे डेल्टा वाय 1 0 0 -4 यस -1 this is 0 minus it become 1 and this is +1 so it is 4 into it is 0 0 and this is -1 म्हणजे हा येईल आपला -4 +1 आणि हा येईल आपला +1 -1 म्हणजे हा 1 राहील, सो म्हणजे this is -4. let us see 1 I think it is correct. Let's see 1 4 -1 -0 this is 1 0 -1 I think it is correct, yes. So check this answer, any problem is there? This is the 4, 1 into 4 -1 it is 3, so 3 -1 this become 2, so this is yes, I think it is correct. So let us solve this now. असं क्रॉस व्हेरीफाय चेक करा म्हणजे तुम्हाला लगेच समजेल की आपला आन्सर करेक्ट आहे का नाही करेक्ट आहे. आता इथं जर पाहिलं आपण हा होईल -4 नो दिस इज द -4 -2 हा होईल -4 -2 आणि हा होईल 2 -2 म्हणजे हा होईल 2 हा होईल 2 हा होईल 2/2 so this is 1 म्हणजे जर आता इथं पाहिलं x plus z 4 this is -2 ना, so this is -1 yes -1 म्हणजे x is equal to 2 y equal to 2 and z equal to -1. आता व्हॅल्यू जर पुट अप करून पाहिलं ह्या x is equal to 2 -1 म्हणजे हा 1 आला किंवा y plus z 2 -1 हा पण 1 आला आणि x plus y 2 plus 2 4 yes so these values are the correct. समजलं. तर अशा प्रकारे तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करता येतं म्हणजे लगेच आपल्याला समजेल की कुठेतरी आपलं कॅल्क्युलेशन मिस्टेक झालाय आणि कॅल्क्युलेशन मिस्टेक होण्याची शक्यता असते कारण थोडं कॉन्सन्ट्रेशन देऊन पाहावं लागतं आणि जर कॅल्क्युलेशन रॉंग असेल तर आपल्या इथं मार्क 0 पडतात पूर्ण. आपल्या इथं सर्व ते छोट्या छोट्या कॅल्क्युलेशन मिस्टेक मुळे आपला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या, प्लीज नोट दिस. लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो, आय थिंक डिटर्मिनंट्स ऑफ द डिटर्मिनंट त्याचे ऍप्लिकेशन आपण पहिलं ऍप्लिकेशन केलंय क्रॅमर्स रूल्स म्हणजे आपण इथं अननोन व्हेरिएबल फाइंड करतोय. 3 मार्काला कंपल्सरी क्वेश्चन असेल. आज आपण 3 प्रॉब्लेम घेतलेत. 3 प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करा, त्याचे पिक्स मला सेंड करा. प्रत्येकाला कंपल्सरी ही ऍक्टिव्हिटी प्रत्येकाला कंपल्सरी आहे, तर कोणी पण मिस करायची नाहीये कारण आपण ते आपलं जे क्लासचं ऍप आहे त्याच्यामध्ये जे होम ऍक्टिव्हिटीज आहेत प्रत्येक सब्जेक्टला आपण एनरोल करतोय ते जर तुम्ही सेंड केलं तरच ते तिथं आपण क्लिक करतोय, अदरवाईज इट विल गेट डिसेबल. तर त्यासाठी प्रत्येकाला ही कंपल्सरी आहे.
आणि आजचा नवीन दिवस आहे, तर नवीन दिवसापासून आपल्याला सुरुवात करायची चांगल्या अभ्यासासाठी. तर आपला अभ्यास हा कन्सिस्टंटली चालू ठेवा. तर 3 प्रॉब्लेम झालेत आपले ग्रामर्स बरोबर. एक्सरसाइज 4.3 मधले आपण प्रॉब्लेम घेतले. तर प्रत्येकाने आपण एकदा सॉल्व्ह करून पहा. काही अडचण असेल, काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल, सो यू मे डिस्कस विथ मी. यू कॅन गिव्ह डायरेक्टली कॉल टू मी, बट युअर स्टडी शुड बी इम्पॉर्टंट देअर. तुमचा अभ्यास हा व्हायलाच पाहिजे. काही अडचण असेल तर तुम्ही त्या वेळेस अडचण ह्या डाऊट असतील, प्रॉब्लेम असतील, क्वेरी असतील तर त्या क्लिअर करून घेणं हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अँड जर तुम्ही जेवढा इनिशिएटिव्ह देताल तेवढा इनिशिएटिव्ह हा माझ्याकडून भेटेल. सो इट शुड बी द 2 वे कम्युनिकेशन. येस. तर आजचा सेशन जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हिट करा लाईक बटन तिथं, आणि कॉन्सन्ट्रेशन देऊन जर समजलं नसेल परत एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा जितक्यांदा तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल समजेपर्यंत पाहून घ्या. नसेलच समजलं तर डायरेक्टली मला कॉल करा. तर आजचा सेशन आपण कन्क्लूड करतोय. इंटरेस्टिंग सेशन होता हा, तर सेशन कन्क्लूड करतोय. उद्या आपण भेटूयात एक नवीन ऍप्लिकेशन घेऊन आणि नवीन प्रॉब्लेमचं. तर डेफिनेटली यू विल एन्जॉय द डिटरमिनेंट चॅप्टर्स. गेटिंग? सो आय थिंक एव्हरीवन एन्जॉयिंग दिस. So please hit their like button if you like these sessions, and tomorrow we'll meet you at the same time. So thank you for watching this session. Thank you.